एकनाथ शिंदे बोलतोय. तुम्ही आता कुठे आहात? आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे हवाई क्षेत्र हे बंद पडल्यामुळे दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना आता मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं पावलं उचललेली आहेत. या संकटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधत विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. आणि या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअरची 2 विशेष विमानं ही आज दुपारी फुजैरा एअरपोर्टवरून उड्डाण घेणार आहेत. तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या तिथल्या या सगळ्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे. फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी संवाद साधलेला आहे आणि त्याचबरोबर 2 विशेष अशी विमानं देखील पाठवण्यात आलेली आहेत. आणि या विमानांमधून भारतामधले जे अडकलेले नागरिक या आखाती देशांमध्ये आहेत याच नागरिकांना आता परत आपल्या मायदेशी आपल्या भारतामध्ये आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सगळे प्रयत्न केलेले आहेत. आणि यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. दुबईहून एमिरेट्सचं विमान हे मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नईमध्ये आता दाखल झालेलं आहे. मस्कतवरून 217 प्रवासी हे दिल्लीमध्ये आता दाखल झालेले आहेत, तर चेन्नईमध्ये देखील हे प्रवासी दाखल झालेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळानं काही उड्डाणं ही पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आणि तरी काही मोजक्याच विमान सेवांना आता परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्यातीलच ही काही विमानं मुंबई असेल, चेन्नई असेल, दिल्ली असेल या विमानतळावरती सध्या दाखल झालेली आहेत आणि तिकडे अडकलेली जे भारतीय नागरिक होते ते आता आपल्या मायदेशी परतलेले आहेत. दुबईवरून काही मोजक्याच विमानांची सेवा ही सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि यातलीच काही मोजकी विमानं ही आपण पाहतोय. आज सकाळी देखील मुंबईमध्ये एक विमान उतरलेलं आहे आणि यामध्ये देखील 350 पेक्षा जास्त आपले नागरिक हे मायदेशी परतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता हळूहळू विमानसेवा ही सुरू होतीये. काही अंशी ही विमानसेवा सुरू झालेली आहे आणि याचमध्ये भारतातले हे नागरिक जे आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत, विमानसेवा ही ठप्प झालेली होती आणि यामुळे हे नागरिक तिथे अडकलेले होते. त्याच नागरिकांना आता परत आणण्यासाठी सरकारकडून हे सगळे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील विशेष असे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि याचाच परिणाम आपण पाहतोय की हे सगळे नागरिक आता हळूहळू भारतामध्ये परततात. तर पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी देखील दोन्ही बाजूंनी एकमेकांवरती जोरदार हल्ले हे सुरूच आहेत. आणि या युद्धामुळे पश्चिम आशियातील अनेक विमानं ही देखील रद्द झालेली आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. अनेक शहरांवरती, अनेक ठिकाणांवरती इराणकडून हल्ले चढवण्यात आलेले आहेत. आखाती देशांना जिथं प्रामुख्यानं अमेरिकेचे तळ आहेत या देशांना इराणकडून लक्ष्य करण्यात येत आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय. अक्षरशः धुराचे लोट या शहरामध्ये पसरल्याचं दिसतंय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ही दृश्य आहेत आपण पाहतोय. धुराचे लोट हे या शहरांमध्ये पसरलेले आहेत. इराणकडून सातत्यानं या हल्ल्यावरती हल्ले करण्यात येत आहेत. आज जवळपास 4था दिवस आहे या युद्धाचा आणि हे हल्ले मात्र कमी झालेले नाहीयेत. इराणकडून आखाती देशांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. Okay.